हॅलो नमस्कार, मी अश्विनी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर चॅनलचं नाव विसरलं असेल तर सांगते, अश्विनी अँड हर डॉटर हे माझ्या चॅनलचं नाव आहे. आणि सॉरी, खूप दिवसानंतर मी व्हिडिओ पोस्ट करते आहे. तर मी जेव्हा गावावरून येत होती तेव्हा छान असं मला सनराईज दिसला, त्यामुळे मी एक छान असा त्याचा व्ह्यू तुम्हाला दाखवते. हा आहे बुधवारचा वार, म्हणजे बुधवारी मी मुंबईला येण्यासाठी निघाली होती. तर गावाकडचं वातावरण एकदम सुंदर होतं. थंडी थोडीही पडली होती थोडीशी, आणि हे बघा धुकं इतकं छान होतं. 7 वाजेचा टाईम होता. खूप सुंदर वातावरण होतं. काही कामानिमित्त मी गावी आली होती, त्यामुळे हे सुंदर असं वातावरण मला बघायला मिळालं. मुंबईत सहसा असं बघायला मिळत नाही. तर आज आहे मार्गशीर्षचा पहिला गुरुवार, त्यामुळे सुंदर अशी रांगोळी काढली. तुम्ही जर माझे म्हणजे जुने सबस्क्रायबर असेल तर तुम्हाला माहितीच आहे की रांगोळी ही मी काढते. मला रांगोळी काढायला खूप आवडतं. तर हे जे हाताने नाही काढली, मी साच्यानेच काढली आहे. फक्त खाली कलर मारला, कलर टाकला आणि वरतून मस्तपैकी साचे फिरून घेतले. त्यामुळे आपला वेळही वाचतो आणि रांगोळी छान दिसते. साईडला जे आहे तेही मी हाताने नाही काढलं आहे, सगळी रांगोळी ही साच्यानेच काढली आहे. तर म्हणजे आपल्या घरी असं काहीतरी चांगलं असेल तेव्हा तुम्ही रांगोळी नक्की काढत जा. आणि त्यानंतर सगळं आवरून देवपूजा केली. खूप दिवसानंतर देवपूजाही केली नव्हती, तर छान अशी देवपूजा केली. सुंदर अशी फुलं मी ऑलरेडी दादरून आणलेलीच होती, तीच होती गावावरून, फ्रेश फुलं होती. तर छान अशी सुंदर माझी देवपूजा झालेली आहे. इथे बघू शकता, हे देव माझे पूर्ण असे मी स्वच्छ केलेले आहेत. आपल्या चॅनलवरती माझ्या माहेरच्या गणपतीचा व्हिडिओही मी पोस्ट केला आहे, तोही जाऊन तुम्ही नक्की बघा. तर आता मी गुरुवारच्या माझ्या महालक्ष्मी पूजेची मांडणी करणार आहे. खाली मस्त पुसून घेऊन लादी, त्यावर मी स्वस्तिक काढली आहे रांगोळीने. त्यानंतर हे बघा पूजेचं साहित्य आहे. केळी घेतली आहे, 5 फळं घेतली आहेत मी, आणि हे बघा वेणी घेतली आहे. आणि असं नारळ घ्या तुम्ही पूजा मांडताना. बघा सोललेलं नका घेऊ. त्यानंतर इथे मी कमळही घेतलं आहे, हे तुम्हाला दाखवते. हे बघा मुंबईला खूप छान असं फक्त 10 रुपयाचंच आहे हे कमळ. खूप छान होतं, फुललेलं होतं, त्यामुळे मला आवडलं आणि मी लगेच ते घेतलं. हे सगळं सामग्री आता मी म्हणजे देवीसाठी लागते. तर जनरली काय होतं, आपल्याला सामान मिळत नाही, त्यामुळे एक दिवस अगोदर आणून ठेवा. तर आज गुरुवार होता, त्यामुळे माझी सगळंच गडबड झाली. इथे मी स्वच्छ असं पाट पुसून घेऊन त्यावर पिवळ्या कलरचं फडकं, म्हणजे पिवळ्या कलरचा ब्लाऊज पीस होता तो अंतरला, त्यावर छोटंसं पाट ठेवलं आणि तिथे मी अष्टदल कमळ काढलं. अष्टदल कमळ कसं काढायचं हे मी एका व्हिडिओमध्ये पोस्ट केलं आहे, तोही तुम्ही जाऊन नक्की बघा. कलशचा व्हिडिओ आहे, कलश मांडणीचा, त्यानंतर हळदी कुंकू अर्पण केलं. आणि त्याच्याच नंतर मी आता इथे आपल्या महालक्ष्मीचं कलश मांडणी करते आहे. हे बघा, हा मी मुखवटा मागच्या वर्षी घेतलेला, खूप सुंदर होता. बघा याचं काम बघा, सगळं भरलेलं आहे, पूर्ण वर्क केलेलं आहे त्याला. यांना म्हणजे या मुखवट्याला महालक्ष्मीचं स्वरूप म्हणतात. मला खूप आवडलं, त्यामुळे मी घेतला. सगळी पूजा मांडल्यानंतर बघा कळशामध्ये एक सुपारी, एक नाणं आणि फूल टाकलं आहे, हळदी कुंकू, आणि त्यात आपण 5 प्रकारच्या फुलांची पानं टाकली आणि नारळाला मस्तपैकी साच्या लावून देवीचं एक स्वरूप निर्माण केलं. तर इथे बघा 5 फळं, नंतर ग्लासात पाणी घेतलेलं आहे, थोडं दूध घेतलेलं आहे, सगळं असं साधे संगीत पूजा ही मांडलेली आहे. त्यानंतर वरती माझं देवघर आहे, त्याही देवघरात मी व्यवस्थित पूजा मांडून घेतलेली आहे. आणि माझं घर छोटं असल्यामुळे हे मी देवघर वरतीच मांडलेलं आहे आणि खाली ही आपली महालक्ष्मीची पूजा मांडलेली आहे.
त्याचनंतर इथे मी देवीला साष्टांग नमस्कार केलेला आहे. म्हणजे माझं काही चुकलं असेल किंवा उपास करताना काही चुकलं असेल, मांडणी करताना काही चुकलं असेल तर मला क्षमा असावी. आणि त्याचबरोबर मला जे मागायचं होतं ते देवीकडे मी मागितलं, तर त्याबद्दल देवींकडे मी क्षमा मागितली. त्याचनंतर मी आपली गुरुवारची पोथी वाचण्यासाठी घेतली. आणि हे एक लक्षात घ्या की गुरुवारचा उपवास पकडला आणि आपण पोथी नाही वाचली तर हा उपवास अपूर्ण असतो, हे लक्षात घ्या. त्याचनंतर संध्याकाळी एकदम साधं जेवण केलेलं होतं, कारण मी गावावरून आली होती आणि त्यानंतर खूप थकली होती, म्हणून थोडंसंच स्वयंपाक केला मी. छोल्याची भाजी, दाल तडका, जिरा राईस आणि चपातीच बनवलेली. गोडमध्ये फक्त साखर ठेवलेली. त्यानंतर शुक्रवारी उत्तरपूजा केली. उत्तरपूजा म्हणजे पूजा केल्यानंतरचा दुसरा दिवस म्हणजे आपण पूजा उचलायची. तर कधीही पूजा उचलताना डायरेक्ट उचलायची नाही. तिथे मी दिवा लावला आहे, अगरबत्ती लावली. त्याचनंतर मी माझे जे रोजचे देव असतं त्यांचीही मी पूजा करून घेतली. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवारचा, हे खाली करून मला नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हेल्दी रहा. ओके, बाय बाय.